2026 टॉप 50 चालू घडामोडी 1. प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथ संचालनात महाराष्ट्र राज्याने कोणत्या संकल्पनेवर चित्ररथ सादर केला होता? उत्तर: गणेशोत्सव, आत्मनिर्भरतेचे प्रतीक. 2. प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथ संचालन 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाने पहिला क्रमांक मिळवला आहे? उत्तर: महाराष्ट्र. 3. दरवर्षी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हुतात्मा दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर: 30 जानेवारी. 4. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कोणत्या ठिकाणी झाला? उत्तर: बारामती. 5. कोणत्या राज्याने गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांवर पूर्णपणे बंदी घातली आहे? उत्तर: ओडिसा. 6. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत होते? उत्तर: बीड. 7. महाराष्ट्रातील पहिले स्वतंत्र आणि बालस्नेही पॉक्सो न्यायालय कोठे उभारण्यात येत आहे? उत्तर: पुणे. 8. 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंद घालणारा जगातील दुसरा देश कोणता बनला? उत्तर: फ्रान्स. 9. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण? उत्तर: सुनेत्राताई अजित पवार. 10. महाराष्ट्रात कोणत्या ऑपरेशन अंतर्गत 55 कोटींचे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केले? उत्तर: ऑपरेशन सह्याद्री चेकमेट. 11. सीआरपीएफ उपमहानिरीक्षक डीआयजीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर: रविशंकर छबी. 12. कोणत्या राज्याने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे? उत्तर: मध्य प्रदेश. 13. महिला एकेरीत बॅडमिंटन 500 सामने जिंकणारी पहिली भारतीय व जगातील 6वी शटलर कोण बनली आहे? उत्तर: पी.व्ही. सिंधू. 14. दरवर्षी पंजाब केसरी लाला लजपतराय यांची जयंती कधी साजरा केली जाते? उत्तर: 28 जानेवारी. 15. कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्याची घोषणा करण्यात आली? उत्तर: रोहित शर्मा. 16. महाराष्ट्रातील एकूण किती जणांना पद्म पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर: 15. 17. रोहित शर्माला कोणत्या क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार जाहीर झालो आहे? उत्तर: क्रीडा. 18. शुभांशु शुक्ला, अंतराळवीर यांना कोणता सर्वोच्च शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे? उत्तर: अशोक चक्र. 19. इराणमधील भारतीयांना देशात परत आणण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले? उत्तर: ऑपरेशन स्वदेश. 20. 2026 मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत? उत्तर: 131. 21. पद्म पुरस्कार कोण प्रदान करतो? उत्तर: भारताचे राष्ट्रपती. 22. खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूला पद्मश्री 2026 साठी निवड झाली आहे? उत्तर: बी व सी दोन्ही. 23. 2026 मध्ये किती लोकांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर: 13 व्यक्तींना. 24. 2026 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले प्रसिद्ध गायक कोण आहेत? उत्तर: अलका याज्ञिक. 25. 2026 मध्ये किती महिलांना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर: 19 महिलांना. 20. किती लोकांना मरणोत्तर पद्मश्री प्रदान करण्यात आले? उत्तर: जानेवारी 2026 टॉप 50 2026 प्रदान करण्यात आले. उत्तर: 16 व्यक्तींना. 27. भारताचा पहिला सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे? उत्तर: भारतरत्न. 28. कोणत्या राज्य सरकारने 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी नमो लक्षम अंतर्गत 1250 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे? उत्तर: गुजरात. 29. राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर: 25 जानेवारी. 30. भारत तिबेट सीमा पोलीस ITBPचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर: शत्रुजीत सिंग कपूर. 31. बजाज पुणे ग्रँड टूर 2026चे ब्रँड अँबॅसेडर म्हणजेच सदिच्छादूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर: महेंद्र सिंग धोनी. 32. भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? उत्तर: आर्यन वाश्रेय. 33. भारताचा जागतिक मत्स्य उत्पादनात कितवा क्रमांक लागतो? उत्तर: दुसरा. 34. पद्मपाणी पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर: इलैयाराजा. 35. विजय हजारे ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर: विदर्भ संघ. 37.
भारतीय वायुसेनेचा वायुशक्ती 2026 हवाई सराव फेब्रुवारी 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आला आहे? उत्तर: पोखरण, राजस्थान. 38. ट्रम्प यांनी काय सांगितले ते वेगवेगळ्या देशांवर कर का लादत आहेत? उत्तर: परदेशी देशांनी अमेरिकेला केलेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी. 39. महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2026 मध्ये सुरू केलेली मुख्यमंत्री युवा रोजगार योजना 2.0 चा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर: तरुणांना स्वावलंबी बनवणे. 40. भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च जीवन रक्षा पदक या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे? उत्तर: चंदना सिन्हा. 41. 21 जानेवारी रोजी भारताच्या कोणत्या 3 राज्यांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? उत्तर: मणिपूर, मेघालय, त्रिपुरा. 42. भारतातील पहिले गहन प्रजनन ज्ञान केंद्र कुठे सुरू करण्यात आले आहे? उत्तर: मुंबई. 43. कॅनडा देशात न्यायमूर्तीपदी नियुक्ती होणाऱ्या अर्चना मेंढेकर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? उत्तर: छत्रपती संभाजीनगर. 44. उत्तर प्रदेशातील राज्यपालांच्या निवासस्थानाचे नवे नाव काय ठेवण्यात आले आहे? उत्तर: जनभवन. 45. कोणते विद्यापीठ भारतात पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू. 46. टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 च्या अहवालात कोणते विद्यापीठ जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर: युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड. 47. अटल पेन्शन योजना कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे? उत्तर: 2030-31 पर्यंत. 48. मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांना 2025 मध्ये मिळालेला शांतता पुरस्कार कोणाला देऊ केला आहे? उत्तर: डोनाल्ड ट्रम्प. 49. महिला प्रीमियर लीग 2026 चे चौथे सीझन कोणत्या संघाने जिंकले? उत्तर: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर. 50. नुकतेच मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी कोणाची निवड करण्यात आली? उत्तर: रितू तावडे. जानेवारी